राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी निवडणूक जाहीर झाली आहे. त्यानंतर इच्छुकांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे. काही ठिकाणी उमेदवारी निवडण्यापासून ते निवडून आणणाऱ्यापर्यंत पक्षांची कसरत लागणार आहे. अनेक जिल्ह्यात काटेकी टक्कर असणार आहे. अशीच परिस्थिती सातारा सांगलीमध्ये देखील असणार आहे. कारण खासदार उदयनराजे भोसले आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी आपल्या गटातील इच्छुकांसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. कोणत्या गटाकडनं कोण इच्छुक आहे, दोन्ही जिल्ह्यात कोणाचे किती मतदार आहेत, सातारा झेडपी निवडणुकीच्या वादाचा येथे फटका बसेल का, राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांची भूमिका काय असेल, हेच या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊयात. सातारा आणि सांगली या दोन्ही जिल्ह्यांमध्ये भाजपचे वर्चस्व आहे. भाजपने या मतदारसंघावर दावा ठोकला आहे. भाजपकडे इच्छुकांची मोठी यादीच आहे. त्यामुळे उमेदवार निवडीसाठी पक्षातील नेत्यांचा कस लागणार आहे. भाजपचे खासदार उदयनराजे भोसले आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी आपल्या माणसांसाठी फिल्डिंग लावली आहे. त्यातून दोघांनीही थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे. तसेच उमेदवारांबाबत चर्चा देखील केली आहे. दोन्ही गटाकडून आपल्याला उमेदवारी मिळेल असाच दावा केला जातोय. दरम्यान भाजपकडनं कोण कोण इच्छुक आहेत ते देखील पाहूयात. खासदार उदयनराजे भोसले यांनी आपले निकटवर्तीय सुनील काटकर यांचं नाव पुढे केलंय. काटकर हे सातारा जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व अर्थ समिती सभापती आहेत. तर मंत्री गोरे यांनी साताऱ्याचे माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांना उमेदवारी द्यावी अशी गळ फडणवीसांना घातली आहे. तर सांगली जिल्ह्यातून समित कदम, सम्राट महाडिक, पृथ्वीराज देशमुख हे प्रबळ दावेदार आहेत. याशिवाय शेखर इनादार आणि भाजपचे पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे यांचंही नाव चर्चेत आहे. मागील निवडणुकीत हा मतदारसंघ काँग्रेसकडे होता, परंतु आता तशी परिस्थिती नाही. त्यात उमेदवार सातारा की सांगली जिल्ह्यातून द्यायचा यावर पक्षामध्ये खल होणार आहे. तर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील हे मुलगा प्रतीक पाटीलसाठी इच्छुक असल्याची देखील राजकीय चर्चा रंगत आहे. दरम्यान कोणाकडे किती मतदार? सातारा आणि सांगली मतदारसंघामध्ये जवळपास 853 इतके मतदार आहेत. त्यात साताऱ्यामध्ये भाजपकडे सर्वाधिक 39 मते आहेत. तर शिवसेनेकडे 16, राष्ट्रवादी काँग्रेसकडे 55, काँग्रेसकडे 1, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे 1 आणि स्थानिक आघाडीकडे 46 मते आहेत. महायुतीकडे सर्वाधिक मते आहेत. तर दुसरीकडे सांगलीमध्ये भाजपकडे 93, शिवसेनेकडे 44, राष्ट्रवादी काँग्रेसकडे 65, काँग्रेसकडे 52, राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे 84 आणि ठाकरेंकडे 1 मत आहे. सांगलीमध्ये देखील महायुतीकडे संख्याबळ आहे. झेडपी वादाचा शंभूराज देसाई उत्ते काढणार का? 3 महिन्यांपूर्वी सातारा झेडपीच्या अध्यक्षपदाची निवडणूक राज्यभरात गाजली होती. भाजपचे सर्वाधिक 27 जागा असताना राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गटाने भाजपला दूर ठेवायचे ठरविले होते. राष्ट्रवादी शिंदे गट एकत्र आला होता, परंतु मतदानाच्या वेळी राष्ट्रवादीचे 3 आणि शिवसेनेचे 2 सदस्य फुटले होते. त्यामुळे भाजपचा अध्यक्ष झाला होता. त्यावेळी पोलीस आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यामध्ये वाद झाला होता. तो वाद आता थेट विधान परिषदेत गाजला होता. या वादामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. दोघांकडून एकत्रित उमेदवार दिला आणि महाविकास आघाडीकडनं छुपा पाठिंबा घेतल्यानंतर भाजप विरुद्ध राष्ट्रवादी शिवसेना अशी महायुतीमध्ये लढत होऊ शकते. तसेच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र लढल्या होत्या. त्यामुळे या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र आल्यास भाजपमध्ये तगडे आव्हान निर्माण केले जाऊ शकते, हे नक्की.